आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये या भागात मी तुमचं सगळ्यांचं अतिशय आनंदाने आणि उत्साहानं स्वागत करतोय। काय तुम्हाला माहिती काय, सध्या सासू सुनेची सिरीज चालू आहे। पहिल्यांदा मला वाटत होतं काय की सासू सुनेची सिरीज म्हणजे आपण भांडणाला आमंत्रण देते की काय, म्हणजे तशी भीती मनात होती। आणि माझ्या आजूबाजूला जी सासू सुनांच्या जोड्या होत्या तर मी सहज असं खूप असं अंडर ह्याच्यात विचारलं काय, समजा मी असं तुम्हाला विचारलं की तुमचा आवडता पदार्थ कुठला, म्हणजे तुमच्या सुनेचा आवडता पदार्थ कुठला, आणि तुमचं समजा तुम्ही चुकीचं सांगितलं तर सुनेला ते आवडेल का वगैरे, असं मी असा एक बॉल टाकून बघितला की तुमच्यामध्ये संबंध कसे आहेत। तर सासू सुनेला म्हणजे सासू सून जोडीने मला म्हणाल्या की नाही आता आम्ही काय हल्ली तसं भांडत बिंडत नाही, म्हणजे आमची पिढी हल्ली अशी काही भांडत बिंडत नाही, आम्ही एकमेकींना स्पेस देतो। टचकन पाणी आलं हो डोळ्यात। म्हणजे बघा कशी परिस्थिती बदलली आहे। म्हणजे पूर्वी माझ्या काळी म्हणजे माझी बायको आणि माझी आई अशा भांडायच्या आणि दोघांमध्ये पूल बांधायचो मी, आणि त्या पुलावर त्या थया नाचायच्या, पूल तोडायच्या आणि मी परत कॉन्ट्रॅक्टर म्हणून कामाला लागायचो। आता सगळंच बदललं आहे। तर असंच एक जोडपं म्हणजे सासू सासरे, मुलगा आणि सून असे इथे आलेले आहेत। आपण त्यांचं स्वागत करायचं आहे आणि बघायचं आहे त्यांच्या घरात जरा डोकावून बघायचं काय चाललंय आणि ते किती ओपन होतात। मी तुम्हाला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगतो की मुलगा आणि सासऱ्यांचे पार सँडविच झालेलं असतं। कोणी कितीही सांगितलं ना तरी मी आणि अनेक बघतायत त्यापैकी अनेक सासरी मंडळी ह्याच्यातून गेलेले आहेत। पण कसं आहे की एकत्र राहायचं म्हटल्यावर असं ओपनली बोलता येत नाही ना, पण तरीही मी बोलतं करायचा प्रयत्न करणार आहे, त्यांच्या घरात डोकावायचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे, ह्या जनरेशनचं म्हणणं काय आणि आधीच्या जनरेशनचं म्हणणं काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि अर्थात शेवट गोड होणार आहे, त्याबद्दल काही दुमत नाहीच आहे। पण तरी मला हौस आहे ना भांडणं लावायची, तीही हौस पूर्ण केल्याशिवाय माझा दिवस चांगला जात नाही। तर आता आपण आधी त्यांचं स्वागत करूया। नमस्कार सगळ्यांचंही मनापासून स्वागत। आपलं नाव? कुलकर्णी अनंत पुणेकर। अनंत कुलकर्णी पुणेकर। बर, तुमचं? आरती कुलकर्णी पुण्यात कुठे राहता तुम्ही? कोथरूडला जवळ आता 9-9.5 लाख वस्ती झालेली मराठी लोकांची, सगळी पेठ तिकडे गेलेली आहे। तुम्ही आधी कुठे राहायचा? आप्पा बळवंत चौक। मग तिथून तुम्ही कोथरूडला शिफ्ट झाला, किती वर्ष झाली शिफ्ट होऊन? 20 वर्ष झाली। 20 वर्ष झाली, ओके। आता आपण तुझ्याकडे, तुझं नाव? लीना कुलकर्णी। आणि तुमचं? गौरव कुलकर्णी। गौरव, काय करतो तू? मी MQR फार्मास्युटिकल्स मध्ये क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट मध्ये काम करतो। बरं, किती वर्ष झाली? 2 वर्ष नाही, लग्नाला 1 महिना झाला आत्ताच। 1च महिना झालाय? हो। अरे बापरे, म्हणजे अजून एकमेकांना ओळखायचं आहे। बरं, 1 महिना लग्नाला म्हणजे तुमच्या नोकरीला 2 वर्ष झाली? हो। बरं, आणि तू काय करतो? मी अजून तर आता काही करत नाही, पण मी सेरेब्रल सायंटिफिक नावाच्या कंपनीमध्ये सायंटिफिक ॲडवायझर म्हणून आहे। बरं, आणि तुझी शाळा कुठली? मी नाशिकची आहे। बरं, मूळची नाशिकची आहे। बरं, माझी शाळा रचना विद्यालय। बरं, आणि तुझी शाळा कुठली? विमलाबाई गरवरे हायस्कूल। तुमचं अरेंज मॅरेज आहे? नाही, लव्ह मॅरेज आहे। कसं काय पुणे आणि नाशिक? काय पु ल देशपांडे म्हणून ठेवले 2च कर आहेत, पुणेकर 3 कर आहेत, पुणेकर, नाशिककर आणि नागपूरकर। तर त्यातले पुणेकर आणि नाशिककर एकत्र कसं काय आले आणि लव्ह मॅरेज कसं काय जमलं? पुण्यामध्ये एक आगारकर रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची संस्था आहे, सेमी गव्हर्नमेंट, तिकडे त्यांनी PhD पूर्ण केली आहे आणि मी तिकडे प्रोजेक्टला होतो MSc मायक्रोबायोलॉजी। बरं, तिथेच आम्ही ठरवलं की पुढे आपण एकत्र जायचं आहे आयुष्यात। हो, बरं, पुढचा रिसर्च दोघांनी मिळून करायचा, आयुष्याचा रिसर्च आपण एकत्र करायचं। बरं, ही इथे या इन्स्टिट्यूटमध्ये किती वर्ष होतीस तू? मी 7 वर्ष। 7 वर्ष पुण्याच्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये? हो हो। आणि तू तिथे काय करत होता?
मी एका सायंटिस्ट अंडर प्रोजेक्ट करत होतो. मी पण PhD करण्याचा प्रयत्न केला. PhD हिने पूर्ण केली, माझी ह्याच्यामध्ये राहून गेली. आपली नेहमी फरफट होते, लक्षात ठेव. आपण प्रेमात पडलो की आपली नेहमी फरफट होते, हे लक्षात ठेव. पण ठीक आहे, एक कोणतरी घरातलं PhD झालं ह्याच्यात आपण आनंद मानायचा. जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला नाव काय म्हणाल तुमचं? गौरव. गौरवने जेव्हा तुम्हाला सांगितलं की अशी एक मुलगी आहे, तेव्हा बाबाची रिॲक्शन काय होती, म्हणजे तुमची रिॲक्शन काय होती? मी पण सुदैवाने त्यांच्याच ऑफिसमध्ये होतो कामाला. आता काय बोलायचं, आता काय बोलायचं आणि काय करायचं, म्हणजे सगळं तुमच्या डोळ्यात एकतच चाललेलं. आणि मी फक्त सांगितलं गेला की हा माझा मुलगा, याच्यावर प्लीज फक्त लक्ष ठेव. मी एवढं बोललो, पण पुढं मला काय माहिती पुढं काय होणार. मातोश्री, तुमच्या चेहऱ्यावर मला अजूनही काही मला सांगायचं आहे असं दिसतंय. तर तुम्हाला काही सांगायचं आहे का, म्हणजे की कसं आहे की 1 महिन्यात मुलीला ओळखता येणं किंवा नवीन मुलीला ओळखता येणं अवघड आहे. तुमची मुलगी तुमच्या अंगाखांद्यावर 20, 22, 23, 24 वर्ष खेळलेली आहे. तर आता हिच्यातले कुठले गुण तुम्हाला जाणवलेले? तिथं म्हणजे कसं गुण म्हणजे आपण एक मान्य करायला पाहिजे की कुठलाही इकडची कुठलीही व्यक्ती सर्व गुणसंपन्न नाही, हे तर आपण मान्य करतोच. पण ह्याच्यातले गुण कुठे आहेत, हिच्यातले गुण कुठले? सगळ्यांना मिळून मिसळून घेणं, पाहुण्यांचं आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं आणि स्वयंपाक छान करणं, असं हे तिच्यात आहे. शब्दावर कंट्रोल आहे का? आहे, कंट्रोल आहे. चला, आता ह्या गोष्टीवर आपण चहा घ्यायलाच पाहिजे, कारण शब्द हा प्रत्येक गोष्टीसाठी धोकादायक असतो. आपण कुठले शब्द वापरतो, त्या शब्दांचा आपण उच्चार कसा करतो, ते शब्दांची फेक कशी आपण करतो, याला खूप महत्त्व आहे. तर तुझं टायमिंग काय ऑफिसचं? 8:30 ते 5:30. 8:30 ते 5:30. आणि ते कुठे? हिंजवडीला. कोथरूडून चांदणी चौकातून बाहेर पडलं की हिंजवडी. जायला साधारण 1 तास. गुड. तुम्ही आता ऑलरेडी तिकडून आलेला आहात, तुमच्यासाठी घोटघोट चहा. तुमच्या दोघांचंही मी मनापासून आमच्या या खोट्या खोट्या आणि तरी थोडंसं खऱ्या खऱ्या स्वयंपाकघरात स्वागत करतो. तुम्ही पहिल्यांदा काय बनवणार आहात? दम कटहल. दम कटहल. दम कटहल म्हणजे काय? म्हणजे कशाची भाजी आहे ही? याची फणसाची. फणसाची भाजी म्हणजे आपण फणसाची भाजी असंही म्हणू शकतो ना. मग त्याला दम कटहल असं नाव का पडलंय? ती मुघलाई रेसिपी आहे. मुघलाई रेसिपी. ठीक आहे, म्हणून त्याच्यासाठी हे असं वेगळं नाव आहे. ओके, मला जरा थोडे पुढे या आणि मला सगळं साहित्य सांगा. कांदा, दही, तळलेले फणसाचे गरे, गरम मसाला, कोथिंबीर, आलं, तमालपत्र, हिंग, धने पावडर, लाल मिरची, तूप, खोबरं, तिखट आणि मीठ. चला, साहित्य बघितलेलं मंडळी, आता आपण जाऊया दम कटहल बनवायला. ओके, इथे आता काय करायचं, आपण फ्राईंग पॅन ठेवलेलं आहे. आता काय करायचं त्यात? तूप घालायचं. तूप घालू? किती घालू? 1 चमचा? अजून एक. फक्त मला एक उत्सुकता अशी आहे की हे काय केलं एक्झॅक्टली, म्हणजे उकडून मग तळून घेतले. ते आधी उकडले आणि मग तळले आणि मग त्याला तळलं कट करून. ओके, आता काय करायचं आपल्याला? हिंग घालायचं. हिंग? हां. एवढं घालू? आता तमालपत्र, आता 2 मिरच्या, कांदा. बस का? आता तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आपल्याला. तुझा आवडता पदार्थ काय आहे? माझा वडापाव. वडापाव. आणि तुमचा आवडता पदार्थ? माझा आवडता पदार्थ दडपे पोहे. दडपे पोहे? हो. बर, झालं? मोठा करू गॅस थोडं. आता काय करायचं आपल्याला? दही. दही किती? 2 चमचे? नाही, पूर्ण तेवढं. अच्छा, सगळं घालू. दम कटहल. दम कटहल. थोडंसं पाणी. पाणी घालू? बस बस. आता आलं किती घालू? पाव चमचा. एवढं?
तर हे काय चाट मसाला नाही, धनेपूड, तिखट. आता काय घालायचं? मीठ. हा मसाला राहिला ना, नाही तर नंतर सगळं शेवटी. आता काय करायचं आपल्याला? फणस हळू सगळे घालायचे. तर ह्याचं हे करायचं, पाणी घालायचं. पाणी घालायचं. ठेव. हे झालं काय? हो झालं. आता काय करायचं? रेडी टू सर्व? नाही, मग गरम मसाला टाकायचा. ओके. आणि खोबरं टाकायचं. आता जवळजवळ झालंय ना? हो. हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? हे आपल्याला बॉइल्ड राईस किंवा नान, पोळी सोबत खाल्लं तरी चालतं. अच्छा, चला मंडळी, रेडी टू ईट आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. दम कटहलसाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी दही, उकडून तळलेले फणसाचे गरे, गरम मसाला, कोथिंबीर, आलं, तमालपत्र, हिंग, धने पावडर, लाल मिरची, तूप, किसलेलं खोबरं, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तूप घालावं. तूप गरम झाल्यानंतर हिंग, तमालपत्र, लाल मिरची आणि कांदा घालून नीट परतून घ्यावं. कांदा गुलाबीसर झाल्यानंतर 1 वाटी दही घालावं आणि पाणी घालून मिश्रण ढवळून घ्यावं. मिश्रणात दही पूर्णपणे एकत्रित झाल्यानंतर आलं, धणेपूड, लाल तिखट, चवीनुसार मीठ, उकडून तळलेले फणसाचे गरे आणि पाणी घालून सर्व मिश्रण वाफवून घ्यावं. वाफवल्यानंतर गरम मसाला आणि किसलेलं खोबरं घालून मिश्रण ढवळून घ्यावं. 4 ते 5 मिनिटं पुन्हा वाफवून घेऊन सजावट करून डिश सर्व्ह करावी. चला जाऊ पुढच्या रेसिपीकडे. ना आपली पुढची रेसिपी काय आहे? मसुरी मैफिल. मसुरी मैफिल. आपण आता साहित्य सांग मला पहिल्यांदा. हे काय आहे? मसूर पेस्ट, मसूर पेस्ट, कोबी, कबाबला लावायला साईडने चॉप केलेलं सिमला मिरची आणि कांदा, कोथिंबीर, पनीर, फ्लॉवर, ब्रेड क्रम्स, मैदा, गाजर, कॉर्नफ्लोअर, आलं लसूण पेस्ट, तूप, कांदा, मीठ, मिरची पेस्ट आणि चाट मसाला. साहित्य बघितलं तर मंडळी जाऊया आपण प्रत्यक्ष कृतीकडे. पण तत्पूर्वी मला एक प्रश्न विचारायचा आहे. अशी घाबरू नको. पुढे 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 फ्रंटला ये, अशी फ्रंटवर ये. आणि आपण बनवतोय मसुरी मैफिल. मसुरी मैफिल. ओके, आपण साहित्य बघितलं तर प्रत्यक्ष कृतीकडे जाऊया. आपण तिकडे फ्राईंग पॅन ठेवलेलं आहे. फ्राईंग पॅन ठेवलंय त्याचा अर्थ एक तर तूप किंवा एक तर तेल. काय आधी हे मिक्स करायचंय. काय मिक्स करायचं आपल्याला? मसूर डाळीमध्ये कबाब बनवायचे. बरं, मग तुला हा देऊ का अजून मोठा देऊ? नाही, हा बास झाला. ओके, त्याच्यामध्ये सगळे घालू याच्यात? एक 3 चमचे बास झाला. 3 बस. 1 2 3. कोबी, फ्लॉवर, बस. ब्रेड क्रम, हे सगळे टाकून बस. मैदा. मैदा हो, अर्धाच घाला. अर्धा चमचा? नाही, अर्धा बाउल. कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअर सगळं घाला. हे सगळं घालू? गाजर, कोथिंबीर, कांदा. कांदा तेवढा सगळा घालू. सगळं घालू? माल मसाला बराच आहे याच्यात. आता आलं लसूण पेस्ट, मीठ आणि मिरची पेस्ट. हे काय आहे? ते नंतर वरनं टाकायला. चाट मसाला. तू हाताने केलंस तरी चालेल बरं का. शेवटी तेच असतं खरं. हातानेच नीट होईल. चमचा म्हणजे आपलं ठीक आहे. ओके, आता काय करतेस तू? हे आता याचे छोटे छोटे कबाब बनवायचे.
आपल्याला टूथपिकला घालायचं, त्याच्यामध्ये कॉईन साईज एवढंच करायचं. सो आता आपण ते काढीला लावून घेऊयात. सगळ्यात पहिले लाल मिरची, लाल भोपळी मिरची घेतली आहे. त्याच्यानंतर हे जे कबाब केलेले आहे ते, त्याच्यानंतर एक कांदा, त्याच्यानंतर एक पनीर, त्याच्यानंतर पुन्हा एक कबाब आणि वेगळी कलरची ढोबळी मिरची. ओके, हे आपण बनवणार आहोत. आता आपल्याला ते तूप पाहिजे ना तिथे? हो, आपण एकच बनवूया, तो काही विषय नाही. ठीक आहे. तूप घालू? हो. तर आपल्याला 4 भाग आहेत, तर 4ही बाजूने ते शालो फ्राय करायचं आहे. ते ग्रिल केलं तरी छान लागतं आणि शालो फ्राय केले तरी. हा, वेळ काय तुमच्याकडे अवेलेबिलिटी काय, वेळ किती आहे, त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी आहेत. चला, हे आता झालं की आपण खायला सुरुवात करायची. हो, फर्स्ट क्लास. सुटसुटीत आहे, सोपाटी सुटसुटीत. लिहून घ्या, साहित्य आणि कृती आणि त्यातली काडी महत्वाची आहे. ती काडीशिवाय बाकी काही होऊ शकत नाही. बाकी सगळं जमवाल, काडीच नसेल तर काही होणार नाही. उचला काडी, उचला पेन आणि लिहून घ्या साहित्य आणि कृती. मसुरी मैफिलसाठी लागणारं साहित्य: 1 वाटी मसूरच्या डाळीची पेस्ट, 1 वाटी चिरलेला कोबी, चौकोनी आकारात कापलेली लाल सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची आणि कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चौकोनी आकारात कापलेले पनीरचे तुकडे, 1 वाटी बारीक चिरलेला फ्लॉवर, ब्रेड क्रम्स, 1 वाटी मैदा, 1 वाटी किसलेलं गाजर, 1 वाटी कॉर्नफ्लॉर, आलं लसूण पेस्ट, तूप, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ आणि चाट मसाला. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी मसूरच्या डाळीची पेस्ट, चिरलेला कोबी, फ्लॉवर, ब्रेड क्रम्स, अर्धी वाटी मैदा, कॉर्नफ्लॉर, किसलेलं गाजर, कोथिंबीर, कांदा, आलं लसूण पेस्ट, मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यात छोटे कबाब तयार करून घ्यावेत. आता एका टूथपिक मध्ये प्रथम लाल सिमला मिरची, तयार कबाब, कांदा, पनीर, पुन्हा कबाब आणि पिवळी सिमला मिरची घालावी. त्यानंतर कढईमध्ये थोडं तूप घालून तयार कबाब शॅलो फ्राय करून घ्यावेत. फ्राय केल्यानंतर सजावट करून डिश सर्व्ह करावी. मसुरी मैफिल. मंडळी, सासू आणि सुनेने एक एक पदार्थ बनवलेला आहे आणि आम्ही दिनवाडे, बापूडवाडे आम्ही ते सगळं खाऊन बघणार आहोत. मी, सासरे बुवा आणि त्यांचा मुलगा, असे आम्ही ते खाऊन बघणार आहोत. खाऊन तुम्ही पण घ्या. घे घे, घाबरायचं नाही. आपल्या ताटात जे पडेल ना ते गोड मानायचं आणि खायचं. नुसतं. मध्यंतरी काय झालं, माझा मित्र एक दिनेश गुणे नावाचा, त्याचा एक फार्म हाऊस आहे. तर आम्ही असं ठरवतो सगळ्या शाळकरी मित्रांनी जायचं तिकडे. पण नवीन टू मशीन निघाली की फक्त मित्र जाण्यापेक्षा ना आपण फुल फॅमिली घेऊन जाऊया. म्हणजे मी, माझी बायको, माझी आई, हे सगळे त्यातले. ते तिकडे गेलो. मस्त मोठं घर आहे, असं कौलारू घर, छान आहे. आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे असं छान वातावरण अप्रतिम कोकणातलं. तर आम्ही तिकडे गेल्यानंतर असं ठरलं की एक दिवस सासू सुनेने सगळं जेवण करायचं, एक दिवस जावयांनी आणि सासऱ्यांनी किंवा मुलांनी आणि सासऱ्यांनी जेवण करायचं. ऑफकोर्स सासू आणि सुने तर जेवण उत्तम झालं, त्याबद्दल त्यात काही आपण चर्चा करू शकत नाही. पण आम्ही टफ दिली बरं का, टफ दिली. फक्त त्यांच्यातला रॅपो ना तो अप्रतिम होता. त्यामुळे आम्ही जरा मागे पडलो, त्या रॅपोमध्ये मागे पडलो. कारण ते नुसतं बनवणं नव्हतं, ते बनवल्यानंतर स्वच्छतासुद्धा होती, तिथे आम्ही जरा मार काढला. असो, पण थोडक्यात बघायचं झालं ना तर हल्ली ना म्हणजे एकत्र चहा पिण्यापासून ते जिमपर्यंत आणि कुठे ते तुम्ही केस बीस काय करता, तुम्ही कुठे जाता, पार्लरपर्यंत किंवा ह्या सगळीकडे ना सासू सुना एकत्र जातात, गप्पा टप्पा करत जातात. त्यामुळे जरा असं कंटाळवाणं होतं म्हणजे आयुष्य, काही घडतच नाही है ना. आपल्याला काही डोक्याला कामच नाही यार, असं कसं चालेल. पण काय काय ठिकाणी घडतं, काय काय ठिकाणी घडत नाही. हेही चांगलं आहे, तेही चांगलं आहे. चांगलं शोधायचा आम्ही प्रयत्न करत असतो. तुम्हीही आजूबाजूला बघा, असं काही चांगलं जोडपं तुम्हाला दिसलं तर आम्हाला लगेच लिहून आम्हाला कळवा. म्हणजे त्यांना लिहायला सांगा आणि त्यांना पाठवा.
आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि तुमचे चौघांचे मी खूप मनापासून आभार मानतो. पण नुसते आभार नाही, सासूबाई आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची हलकी भेट आहे. इथेच ठेवतो मी. एवढी जड आहे ना. असो, तर मनापासून तुमचे आभार मानतो. वेळात वेळ काढून तुम्ही येथे आलात आणि तुमचा संसार सुखाचा होणारच आहे, त्याबद्दल काही मनात दुमत नाहीच आहे. कारण तुमचं अंडरस्टँडिंग परफेक्ट आहे आणि तुमचे दोघी एकमेकांना सतत म्हणू शकता बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह. त्यामुळे बी पॉझिटिव्हच आहात तुम्ही. आणि मनापासून परत एकदा शुभेच्छा. पुन्हा एकदा खायची वेळ झालेली आहे, संपवायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.